सो मी खाऊन बघतो. नमस्कार मंडळी. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला बघितलं की मी गावी आलेलो आहे. पण गावी आल्यावर नेहमी जी मी एक गोष्ट करतो जी मला आवडते ती म्हणजे कौल चिकन फ्राय. सो त्यासाठीच मी आज श्रीला सांगितलं की तू जा पहिलं मार्केटमधून चिकन घेऊन ये. आणि चिकन घेऊन येताना त्याला सांगितलं की आलं लसूण पेस्ट आणि चिकन फ्रायचा मसालासुद्धा घेऊन ये. येताना तो घेऊन आला. मग ते मस्तपैकी चिकन मी धुवून घेतलं. धुवून घेतल्यानंतर त्याला ते पूर्ण मॅरिनेट करण्यासाठी जी पण आलं लसूण पेस्ट आणलेली ती आलं लसूण पेस्ट आणि मसाला टाकून पूर्णपणे ते एकजीव करून घेतलं. आणि एकजीव करून घेतल्यानंतरला थोडा उशीर त्याला मी ते मुरण्यासाठी ठेवून दिलं. तोपर्यंतच आपण कौल फ्राय करायचं म्हटल्यावर कौल लागतं. तर कौल आणलं, ते स्वच्छ धुवून घेतलं. आणि ते धुवून घेतल्यानंतर मग मी आजीला बोलवलं. आजीला बोललो की आजी थोडं चूल वगैरे पेटवून दे. मग आजीने चूल वगैरे पेटवून दिली. पेटवायला थोडा टाईम लागला कारण कालच पाऊस पडलेला त्याच्यामुळे. सो चूल पेटल्यानंतरला मग आपण जे पण चिकन जे मॅरिनेट करायला ठेवलेलं, तर मग मी ते चिकन घेऊन आलो. आणि मग ते चिकन आपण 1 बाय 1 त्याच्यावरती ठेवायला सुरुवात केली. तर इथे बघू शकता एवढं मस्त वाटत होतं. आणि ते मॅरिनेट झाल्यानंतर मॅरिनेट आपण आलं लसूण पेस्ट यासाठी लावतो की ते मध्ये शिजतं लवकर त्यासाठी, आणि ती एक चव पण उतरते. मग मी चुलीच्याच बाजूला थोडंसं बसण्यासाठी टाकलं. आणि तिथेच मग बसून ते एक एक पीस आपल्या कौल, पहिलं मी खात्री करून घेतली की कौल पूर्णपणे गरम झालेलं आहे का. कारण एकदा का कौल गरम झालं की मग आपण ठेवलं की मग ते पटापट शिजतं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची सर्वांनी की जेव्हा पण तुम्ही कौल फ्राय बनवता तर त्याच्या आधी तेल टाकायचं, नाहीतर मग ते काय होतं पीसेस चिपकतात. सो मला एक्सपिरियन्स असल्यामुळे मी आधी ते पूर्ण हे करून दिलं, गरम होऊन दिलं. आणि त्याच्यानंतर मग तेल वगैरे सोडलं. आणि तेल वगैरे सोडून मग एक पीस ठेवले. सो सर्वप्रथम आपण काय केलं की पहिला पीस काढून आपण जागेला किंवा राखणदाराला आपण ठेवून देतो, कारण आपण जागेमध्ये बसून ते बनवतोय. सो पहिला पीस त्याच्यासाठी ठेवला आणि त्याच्यानंतरच बोललो की आता आपण खाऊन बघूया की कसा झाला आहे. पीस काढलेला आहे आपण, तो खाऊन बघूया की कसा झालेला आहे. सो मी खाऊन बघतो. कोणते पण हॉटेल झक मारेल असली टेस्ट झालेली आहे. एवढं मस्त लागतंय ना. अप्रतिम अप्रतिम. त्यानंतर मी श्रीला सुद्धा विचारलं कसं लागतंय सांग.